नमस्कार, मी श्यामल भंडारे. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुपरफास्ट 100 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. या संशयित आरोपीची एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून चौकशी करण्यात आली. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलंय. सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी वॉन्टेड आहेत. आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल अशी प्रसिद्धीपत्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जारी केलंय. भाजपा आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान बीड प्रकरणात वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी धस यांनी केली. तसंच एसआयटीतील काही अधिकाऱ्यांवरही त्यांनी आक्षेप नोंदवलाय. धनंजय मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे. यावेळी मुंडे आणि बावनकुळे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. बीड प्रकरणानंतर दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं विविध राज्यासह देशभरात रवाना झाली आहेत. सुदर्शन घुले देश सोडून गेल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड पोलीस ठाण्यात बुधवारी 5 पलंग आणण्यात आले होते. मात्र 5 पलंगांपैकी 1 पलंग आज गायब झालाय. त्यामुळे 1 पलंग नेमका गेला कुठे याची जोरदार चर्चा सुरू आहे. वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आल्यानं राजकारण चांगलंच तापलंय. त्यानंतर सदर पलंग गार्डसाठी मागवण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिलंय. वाल्मिक कराडचे लाड सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. बीड पोलीस ठाण्यात आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. बीड हत्या प्रकरणावर बोलताना वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, कुणी काय बोलावं याला काही अर्थ नाही असा टोला मुंडेंनी लगावलाय. बीड हत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा? विनाकारण माझा राजीनामा मागितला जातोय अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे. महाराष्ट्रातील हे असे हल्ले थांबवावेत, अन्यथा महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू असा इशाराही संघटनेनं दिलाय. बीड हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे. हा खटला बीडमध्ये चालवू नये अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. तपासाला गती आणि दिशा मिळू द्या, प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये अशी आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊतांनंतर अंबादास दानवेंनीही सरपंच हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यात चालवू नका, बीड बाहेर चालवावा अशी मागणी केली आहे. कराडच्या अटकेनंतर लुटुपुटूची लढाई सुरू झाली आहे अशी टीका दानवेंनी केली आहे. महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्यासारखं आहे. फडणवीसांनी किती जणांना सोडलं आणि अडकवलं या तपासासाठी एसआयटी हवी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. नार्को टेस्ट नंतर सर्वच गोष्टी समोर येतील असंही ते यावेळी म्हणाले. पुण्यात अजित पवारांचे पालकमंत्रीपदाचे बॅनर्स झळकलेत. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे समर्थकांनी बॅनर लावलेत. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हे बॅनर्स झळकलेत. लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेर तपासणी होणार आहे.
योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान शासन निर्णयात बदल न करता पडताळणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवरच्या खोलीत कोंडून ठेवल्याचा दावा केला जातोय। उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवर इतर नेते भडकल्याची ही चर्चा आहे। मात्र संजय राऊतांनी या सगळ्या चर्चांचं खंडन केलंय। एका गाडीतून नेऊन खोलीत डांबून माझ्या पायाला कुलूप लावलं, मला मारहाण केली अशी तक्रार केजमधील ज्ञानेश्वर इंगळेंनी केली। त्यानंतर पटोदा पोलिसांनी दत्ता कांबळेंविरोधात गुन्हा नोंदवला, तर पैशाच्या वादातून इंगळेंनी मला मारहाण केली अशी तक्रार कांबळेंनी केल्यानंतर इंगळेंविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यातील 963 शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळालाय। 4949 जमिनी शासन जमा झाल्या होत्या, त्या पुन्हा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। घाटकोपरमध्ये सचिन लक्ष्मण नायक या कॉन्ट्रॅक्टरची काही गुंडांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली। त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यात टायर आणि बुटांचा हारही घालण्यात आला। यानंतर गुंडांवर 24 तासात कारवाई करा अन्यथा मी आत्महत्या करेन असा व्हिडिओ पोस्ट करत कॉन्ट्रॅक्टरने तक्रार दाखल केली। एमपीएससीचं 2025 मधील परीक्षांचं वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे, तर परीक्षेचा निकाल 2026च्या जानेवारीत लागण्याची शक्यता आहे। धाराशिवचा तुळजापूरच्या मेसाई जळगावमधील नामदेव निकम या सरपंचावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता। मात्र पोलीस तपासात सरपंचाचा बनाव समोर आलाय। बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःवरच हल्ला केल्याची बाब समोर आली आहे। कोल्हापुरातील एक अजब प्रकार समोर आलाय। रस्त्यात अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरचा धक्का बसल्यामुळे मृत व्यक्ती जिवंत झालाय। संबंधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच अचानक जिवंत व्यक्ती घरी आल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसलाय। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या आमदार केसरी पर्व बैलगाडा शर्यतीतील मावळच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावलाय। या शर्यतीत जुगलबंदी लावण्यात आली होती। ही जुगलबंदी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा पशूंच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे। या बाजारात उंट बाजाराला सुरुवात झाली आहे। यावेळी उंटांचा बाजार भरलाय, पण उंटांच्या किमतीही घसरल्या। वसईच्या सातिवलीमधील एका कंपनीत काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कंपनी मालकाने सलग 2 दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे। खेळत असतानाच ग्रिल तुटल्यामुळे खिडकीच्या ग्रिलमध्ये एक 7 वर्षीय चिमुकला अडकला होता। कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात ही घटना घडली आहे। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलाची सुखरूप सुटका केली। ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेने विविध उपाय केलेत। त्यानुसार पालिकेने एकूण 297 बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश दिलेत। 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र हुड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जितेंद्र यांनी आज पदभार स्वीकारला। मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जितेंद्र यांचं स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवलाय। पुण्यात लोहगाव परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। गेल्या 10 ते 15 दिवसात लोहगाव परिसरात तिसऱ्यांदा वाहनांची तोडफोड झाली आहे। या प्रकरणी 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सध्या सुरू आहे। पुण्यात जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी भागात कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय। बदलापूरमध्ये अनधिकृत बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण झालंय। दरम्यान पालिकेचं दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्याच्या उरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एका घरात भरदिवसा घरफोडी झाली। घरातील 5 तोळे सोनं, 25 भार चांदी, 1 लाखांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली।
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्यातील कोथरूडमध्ये काही तरुणांनी तलवारी हाती घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। कोथरूडच्या सुतादरारा जिजाऊ नगरमध्ये 31 डिसेंबरला हा प्रकार घडला। तलवारी हाती घेत तरुणांनी कार आणि बाईकची तोडफोड केली आहे। नाशिकच्या ओझरमध्ये ट्रकनं चिरडल्यामुळे एका शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय। संबंधित मुलगी आपल्या आई आणि बहिणीसह स्कूटीवरून जात असताना हा अपघात घडला। या अपघातात मुलीची आई आणि बहीण गंभीर जखमी झाली आहे। आमदार संजय केळकरांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडेंची भेट घेतली आहे। पालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्यांनी उपायुक्तांसोबत चर्चा केली आहे। नागपूर जिल्हा परिषदेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलाय। जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारीला संपणार आहे। दरम्यान या ठरावावर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाढदिवसानिमित्त मंदिरात जाणाऱ्या तिघांना भरधाव टेम्पोने धडक दिली आहे। या अपघातात आईसह 2 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे। यासाठी वित्त विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकाच मंचावर येणार आहेत। पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं दोघांना आमंत्रण देण्यात आलंय। यवतमाळमध्ये भाजपच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलंय। यासाठी आमदार अमोल जावळे यांनी उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे। तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांसोबतच्या बैठकीत अजित पवारांचे शिलेदार नाना काटे उपस्थित असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। अपघातांना आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाकडून 132 असुरक्षित स्थळं शोधण्यात आली आहेत। दरम्यान अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी रिफ्लेक्टर अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी 21 जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मावळच्या सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेकडून धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। या केंद्रात आदिवासी भागातील मुलांना धनुर्विद्येचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांनी ऑन द स्पॉट तक्रारींचा निपटारा केलाय। सोयाबीनला भाव नसल्यामुळे हमीभाव सोयाबीन केंद्रावर जवळपास 2500 शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे। मात्र गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांचा माल मोजून घेण्यासाठी बारदानाच नसल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। इंदापूर नगर परिषदेकडून बंदी असणाऱ्या कॅरीबॅग वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील फळ विक्रेत्यांवर अन्य दुकानदारांकडे असलेल्या कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत। धुळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने 10 नव्या रुग्णवाहिका दिल्या आहेत, पण अजून लोकार्पण न झाल्यामुळे गेल्या महिनाभरापासून या रुग्णवाहिका धुळखात पडल्या आहेत। दरम्यान या रुग्णवाहिकांचं लवकरच लोकार्पण करावं अशी मागणी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनावणेंनी केली आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेनं शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे। या कारवाईवेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। दरम्यान परभणी घटनेच्या विरोधात लोकसभेत आवाज उठवणार असंही आश्वासन त्यांनी दिलंय। देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सहकुटुंब साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेतलंय। दुपारच्या मध्यान्ह आरतीला ते उपस्थित होते। यावेळी त्यांनी कृषी केंद्रात जात शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधलाय। वेळेत पीक विमा न दिल्यास विमा कंपन्यांना आता 12% व्याज द्यावं लागणार आहे, असा इशारा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलाय।
जामनेरमध्ये 6वीच्या विद्यार्थ्याने मंत्री गिरीश महाजनांचं चित्र रेखाटलंय। एका कार्यक्रमादरम्यान या विद्यार्थ्याने नववर्षाची भेट म्हणून महाजनांना त्यांचं चित्र काढून भेट दिली आहे। यानंतर महाजनांनी कैलास कोळी या विद्यार्थ्याचा सत्कार केलाय। पोलीस वर्धापन दिनानिमित्त उदगीरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली। पोलीस कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला। सांगलीत मकर संक्रांतीसाठी चिक्की गुळाची मागणी वाढली आहे। सांगली मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होतीये। गुळाचा व्यापार सध्या तेजीत असून सुमारे 1.5 कोटींची उलाढाल होतीये। छत्रपती संभाजीनगरचे पालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला होता। या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली। जालना जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय। हजारो हेक्टरवरील मोसंबीचं पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। चंद्रपुरातील काही शेतकऱ्यांनी सध्या कापूस आणि सोयाबीन घरीच साठवून ठेवलाय। नव्या वर्षाच्या सुरुवातीला पिकांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सोलापूरकरांना केंद्र सरकारकडून 100 नव्या ई-बसेस मिळणार आहेत। 10 वर्षांपूर्वी मिळालेल्या बसेसची दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय। त्यामुळे बसेसचं व्यवस्थापन नीट व्हावं अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली। अभिनेता सोनू सूद यानं सहपरिवार साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली। सोनू सूद याचा फतेह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाच्या यशासाठी त्यांनी साईचरणी प्रार्थना केली। माळशिरस तालुक्यातील इस्लामपुरात श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। यावेळी मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कालारोहण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। पोलिसांकडून युद्धपातळीवर आरोपींचा शोध सुरू आहे। आरोपींच्या शोधासाठी 2 पथकं काम करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली। पंढरपूर शहरात बाहेरून येऊन जीवे मारण्याचा कट करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपींकडून 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुस, 1 तलवार आणि 1 चाकू जप्त केलाय। छत्रपती संभाजीनगरातील सिल्लेखाना भागात पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 94 गोवंशाची सुटका केली आहे। या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकानं ही कारवाई केली। चंद्रपुरात सिंदेवाहीच्या जंगलात 1 वाघ मृतावस्थेत आढळून आलाय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर वाघ वयोवृद्ध असल्याची बाब समोर आली। वन अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करत मृत वाघाचं घटनास्थळीच दहन करण्यात आलं। 31st ची पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या 2 मित्रांनी आपल्याच मित्रासह त्याच्या आईची हत्या केली। दारूच्या नशेत मित्रांमध्ये वाद झाला। या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे। दरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। बँकेचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा MHB कॉलनी पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी मुकेश त्रिवेद या आरोपीसह त्याच्या सहकार्यांना अटक करण्यात आली। या टोळीने देशभरात 200 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केली आहे। रेल्वे पोलिसाला धावत्या रेल्वे समोर ढकलून मारल्याची घटना रबाळे घनसोली रेल्वे स्थानकादरम्यानच्या रुळावर घडली। मयत हवालदार पनवेल रेल्वे पोलिसात कार्यरत असल्याची माहिती समोर आली। बदलापुरात एका तरुणीनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी पाडून तिथल्या गाड्यांची तोडफोड केली आहे। तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। रिक्तू वर्ल्ड या कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडलाय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तरुणीचा शोध सध्या सुरू आहे। भिवंडी शहरात डिसेंबर महिन्यात केलेल्या 13 कारवायांमध्ये 36 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे ही बांगलादेशी भिवंडीत वास्तव्य करत होते। नागपूरच्या खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत बाबुलखेडा शिवारात फायरिंग झालंय। पवन हिरणवर नावाच्या व्यक्तीचा या गोळीबारात मृत्यू झाला असून 1 जण जखमी आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे।
अष्टविनायक मार्गावरील शिरूर तालुक्यात बाईक आणि मालवाहतूक गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। करमाळा तालुक्यातील रायगाव इथं एसटी बस पलटी होऊन अपघात झालाय। स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे। एसटीतील 35 प्रवासी किरकोळ जखमी असून ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य करण्यात आले। जास्त बोलत असल्यामुळे कराडमध्ये पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली। मयुरी कणसे असं या विवाहितेचं नाव आहे। दरम्यान कराड पोलिसांनी आरोपी मयूर कणसे याला अटक केली आहे। छातीत दुखत असल्यामुळे एका युवकाला रुग्णालयात दाखल करताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यात घडली आहे। दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला। डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। लोणावळ्याच्या मुख्य बाजारपेठेतील एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली। दरम्यान अग्निशमन दलासह नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 च्या मच्छी मार्केटमध्ये एकाच रात्री 3 दुकानात चोरी झाली। या प्रकरणी तक्रार करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सध्या सुरू आहे। जळगावात नोकरीचा आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणाला 9 लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।